नमस्कार. आदरणीय व्यासपीठावरील लेखक, त्यानंतर उपस्थित सर्व ग्रामस्थ. खरं तर बोलायचं म्हणजे मी काही लेखक वगैरे नाहीये, तर जे तुमच्या गावचे लेखक आहेत मनोहर भोसले यांचं कार्य हे पेपरला त्यांच्या नेहमी बातम्या असतात. फेसबुकवरती त्यांचा किमान आठवड्यातून 1-2 लेख असतातच, आणि ते लेख वाचले की मनाला जरा बरं वाटतं. आणि त्यांच्या या फेसबुक माध्यमाद्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे आमचा संवाद साधत असतो. त्याचबरोबर त्यांचं जे पहिलं जे त्यांनी पुस्तक लिहिलेलं, जे कठीण समय येता, हा जो धडा लिहिलेला त्यांचा आलेला आहे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये. या पाठ्यपुस्तकातून त्यांची आमची ओळख जास्त झाली, कारण मला योगायोग आला की त्यांना माझ्या शाळेत घेऊन जाता आलं. त्याचबरोबर तो प्रसंग झाल्यानंतर दुसरा प्रसंग असा आला की मी या गावामध्ये आमच्या शाळेचे 100 विद्यार्थी सैनिकांचा सत्कार करण्यासाठी घेऊन आलो. तो एक प्रसंग मला या आजच्या लेखकांनी मला मिळवून दिला होता. आणि त्यांनी मला एके दिवशी फोन केला, 8 दिवसापूर्वी मला फोन आला की तुम्ही माझ्या हाराकी या पुस्तकाचं 3ऱ्या आवृत्तीचं प्रकाशन आहे आणि तुम्ही थोडे बोलाल का. मी त्यांना लगेच हो म्हणालो आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही घरी येऊन जावा. एकदा त्यांच्या घरी गेलो, ते पुस्तक घेतलं आणि जाऊन ते नंतर मी 8 दिवसामध्ये त्याचं थोडस वाचन केलं. आणि या वाचनातून मला त्या पुस्तकाबद्दलचा आलेला जो अनुभव आहे ते मी आता यात व्यक्त करत आहे. लेखक श्री मनोहर भोसले यांनी हाराकी पुस्तक या ठिकाणी लिहिलेलं आहे. ते लेखकाने काल आणि आज यात जो फरक दिसतो तो या ठिकाणी व्यवस्थितपणे कोठेही अतिशयोक्ती न करता मांडण्याचा जो प्रयत्न केला आहे तो खरोखरच खूप प्रशंसनीय आहे. लेखकाने सुरुवातीला आपल्या मनोगतात हाराकी हा अंत्यसंस्कारामधील एक विधी असून प्रेताला अग्नी दिल्यानंतर अंत्ययात्रेत सहभागी झालेले सगळे लोक हराळीच्या 2-2 काड्या हातात घेऊन सरणासमोर उभा राहतात आणि दलित समाजाची एक व्यक्ती मृतात्म्यास शांती मिळावी म्हणून उद्घोषणा करते आणि मगच सगळे लोक आपल्या हातातल्या हराळीच्या काड्या सरणावरती भिरकवतात. हातात हराळी घेऊन या ठिकाणी म्हणली जाणारी ती वाक्य म्हणजेच हाराकी होय. पण लेखकाला या ठिकाणी जळत्या चित्तेवर हराळीच्या काड्या का टाकल्या जातात हा प्रश्न पडलेला आहे आणि तो त्यांनी आपल्या परीने सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणूनच या ठिकाणी पण त्या गोष्टीचं अजूनही त्यांना समाधान झालेलं नाही. पण मी या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे काय, पूर्वी ज्या घरात मयत झाले आहेत त्या घरातील लोकांना मदत म्हणून लोक त्या ठिकाणी लाकडे, रॉकेट, हार, फुले वगैरे अंत्यसंस्काराच्या सामानाची मदत करत असत. हे पूर्वीच्या काळी आणि आजची या ठिकाणी पूर्वीच्या काळी आजची इतकी श्रीमंती नसल्यामुळे हे केलं जायचं. ज्यांना शक्य नाही, समजा हे वरील जे घटक आहेत देता शक्य नाही, तर ते लोक काय करतात, ते प्रतीक म्हणून त्या चित्तेवर हराळीच्या काड्या टाकतात. आणि म्हणून पूर्वापार चालत आलेली परंपरा आजही येथे सुरू आहे. अगदी विज्ञान आणि तंत्रज्ञान यात प्रगती होऊन सुद्धा चंद्रावर माणूस पोचला तरी सुद्धा आज जळत्या चित्तेवर हराळीच्या 2-2 काड्या टाकतातच. ही एक या ठिकाणी आजच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमध्ये सुद्धा हा पूर्वीपासून परंपरेने चालत आलेली या ठिकाणी चळवळ सुरूच आहे. लेखकांना दुसरा पडलेला प्रश्न आहे म्हणजे दलित समाजाचे व्यक्ती. दलित समाजाच्या व्यक्तीच उद्घोषणा करते का, इतर कोणी केली तर चालत नाही का. तर या प्रश्नाचं त्यांनी या ठिकाणी उत्तर सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. तर गावगाडा चालवत असताना प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना कामे वाटून दिली जातात आणि अशुभ समाचार सांगणे किंवा जनावर जर मेले असतील तर ते ओढून टाकणे, झाडलोट करून या ठिकाणी शेणाने सारवून घेणे, जळणासाठी लाकडे फोडणे, ही अशी अनेक हलक्या दर्जाची व कष्टाची कामे त्यावेळी दलित व्यक्ती करत होत्या. परंतु काही हिंदू परंपरानुसार ऐतिहासिक दृष्ट्या मृत्यूनंतरच्या काही विशिष्ट कामासाठी
तत्सम किंवा दलित समुदायातील लोकांना बोलावले जात असे आणि ही कामे प्रामुख्याने स्मशानभूमीशी संबंधित होती आणि उच्च जातीद्वारे अस्पृश्य मानली गेली होती आणि या कामामध्ये प्रामुख्याने चित्ता पेटवणे, स्मशानभूमीतील मृतदेहाचे व्यवस्थापन करणे, अंत्यविधी पार पाडणे, अस्थी वेगवेगळ्या करणे आणि ही अशी कामे या ठिकाणी दलित समाजाची कामे समजली जात असत आणि यामागे सामाजिक आणि ऐतिहासिक कारणे आहेत ती म्हणजे भारतीय समाजात जाती आधारित व्यवस्थेमुळे निर्माण झालेली आहे. याच्या जाती निर्माण झालेल्या होत्या आणि त्यामुळे त्यावेळी त्यांना अशा प्रकारची कामं सांगितली जातात. तसेच अनेक परंपरांमध्ये असे मानले जाते की तत्सम दलित व्यक्ती चित्ता पेटवते तेव्हा मृत व्यक्तीला मोक्ष मिळतो किंवा आणि विधी पूर्ण होते. गावकुसाबाहेर राहणारा दलित समाज 18 विश्व दारिद्र्य असणारा, गरिबीने गांजलेला, 2 वेळच्या जेवणाचेही भ्रांत असणारा असा हा दलित समाज अन्न वस्त्र यांच्या बदल्यात एक मान सन्मान म्हणून स्मशानभूमीत अंत्यसंस्कारही करत उद्घोषणा करतो. मयताच्या प्रत्येक रीतीची माहिती देण्याचे काम या दलित समाजाची व्यक्ती करत असते. म्हणून लेखकाने या कादंबरीत अशा काही घटना सांगितलेल्या, असे काही प्रसंग वर्णन केले आहेत की त्यापैकी एक छकी म्हणजे छकुलीचा पाटलांच्या विहिरीत पडून झालेला मृत्यू, तसेच कुळाच्या आत्म्याची एसटी खाली सापडून झालेला मृत्यू, भावाभावामध्ये वाटणी सुरू असलेला वाद आणि या वादातच पैलवान बाळकांनाचा झालेला मृत्यू किंवा रक्ताचा कॅन्सर असूनही पैशा अभावी आजारपण अंगावर काढणारा यमनाप्पा असो की अगोदरच्या काळी व्यक्ती मेली की त्या बायकोला स्वतःचे संरक्षण करण्यासाठी सती जावे लागत असे आणि या 2 स्त्रियांनी नकार दिला. पण गावातील लोकांनी बघा सती जायला त्या 2 स्त्रियांनी नकार दिल्यामुळं गावातील लोकांनी काय केलं आहे, त्या स्त्रियांना दारू गांजा नशा चढवली आणि काठीने दिसवून जळत्या चित्तेत ढकलून दिली. त्यांची तळमळ लेखकाने हिरिरीने इथं मांडलेली आहे. तसेच स्त्रिया षष्टी मिरवणुकीवेळी डोक्यावर गॅसबत्ती घेऊन उभा असलेल्या यमनाप्पाला कोणाचा तरी धक्का लागून बत्तीतील रॉकेल या ठिकाणी डचमते आणि बत्ती भडकते. आता बत्ती भडकल्यानंतर डोक्यावर भडकलेली बत्तीची आग गर्दीत पसरू नये म्हणून, काही दुर्घटना घडू नये म्हणून स्वतःला चटके भाजत असताना सुद्धा गॅस बत्ती घेऊन हा गर्दीतून वाट काढत तळ्यात उडी मारणे असो की यमनाप्पाचा जीवाला चटका लावणारा मृत्यू असो, हे अनेक जीवनाला या ठिकाणी चटका लावणारे व विचार करण्यास भाग पाडणारे प्रसंग लेखकाने या ठिकाणी कोणतीही अतिशयोक्ती न करता लेखकाने जसे वर्णन या पुस्तकामध्ये एक जमीची बाजू आहे. या प्रसंगाबरोबर लेखकाने काही विनोदी प्रसंगाचेही वर्णन केलेले आहे. त्यापैकी एक प्रसंग म्हणजे छकुलीचे या ठिकाणी माळावरच्या गुंड्याचे आणि छकुलीचे प्रेम प्रकरण असो, अण्णांच्या अंत्ययात्रेत 3Dचा बांबू मोडण्याचा प्रसंग असो की हिरू पाटलांच्या आनंदाला मुलगी पाहण्यासाठी जाताना आणि पोचल्यावर मुलीच्या घरी घडलेले प्रसंग, मुलीला विचारण्यात येणारा प्रश्नोत्तराचा प्रसंग असो की प्रश्नोत्तराच्या वेळीची दादू मामाचे अंकलीच्या बाजारातील म्हैस खरेदी करण्यासाठी गेलेले आणि नंतर वर्णन केलेले अशी हलकी फुलकी विनोदी निर्मिती सुद्धा या पुस्तकामध्ये आहे. अर्थातच या ठिकाणी आनंदाचे लग्न ठरले नाही किंवा या ठिकाणी कारण मुलीकडच्या मंडळींनी आम्ही कळवतो म्हणाले, म्हणजे यातच सर्वांनी ओळखले की आणि सर्वजण त्या ठिकाणी माघार पडले, असा हा लग्नाचा प्रसंग घडलेला आहे. पण लेखकाने आनंदाचे पुढे काय झाले, त्याचे लग्न झाले की नाही, त्याला मुलगी मिळाली की नाही आणि मिळाले असेल तर त्याचा संसार सुखाचा झाला का वगैरे वगैरे असे काहीच लिहिलेले नाही. हे लिहायला हवे होते असे मला वाटते. कारण आनंदाचा मुलगी पाहण्याचा कार्यक्रम हा प्रसंग वाचताना वाचकाची उत्कंठा वाढत जाऊन आनंदाच्या लग्नाबद्दल उत्सुकता वाचकाच्या मनात निर्माण होते. म्हणून लेखकाने याविषयी सविस्तर लिहिणे आवश्यक वाटते. असो, कादंबरी उत्कृष्टच आहे, वाचकाला ती खिळवून ठेवते. भाषा साधी सोपी सरळ आहे. तसेच व्यक्तिचित्रणी कादंबरीला अनुसरूनच आहे. कोठेही अतिशयोक्ती या ठिकाणी अतिशयोक्तीचा वापर केलेला नाही. गावाचे वर्णन, गावातील प्रथा परंपरा तसेच जुन्याबरोबरच नवीन बदल स्वीकारण्याची वृत्ती दिसून येते.
यमनाप्पा तर अप्रतिमच लेखकाने जसा आहे तसा रंगवला आहे. फक्त मनाला एकच खंत वाटते की यमनाप्पा, आत्मा आणि बाळकांना पैलवान किंवा छकुली काय यांचा अशा तऱ्हेने दुर्दैवी मृत्यू व्हायला नको होता. आणि खरोखरच ही कादंबरी, या कादंबरीतले जे शब्द संग्रह आहे किंवा भाषा आहे ती या ठिकाणी सर्वांना वाचण्यासाठी सोपी आहे. आणि आजच्या या कार्यक्रमाबद्दल मला बोलवलं आणि 2 शब्द मांडण्याची मला संधी दिली त्याबद्दल मी धन्यवाद.